नमस्कार मित्रांनो, आपण चौथीच्या भूगोलमधला दुसरा पाठ बघत आहोत, पृथ्वीची आवरणे. चला तर मग सुरुवात करूया. पृथ्वीवर जमीन, पाणी, हवा व सजीव हे घटक आहेत. हा प्रत्येक घटक स्वतंत्रपणे अभ्यासला जातो. पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. वातावरण म्हणजे काय? तर बघा, पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण असे म्हणतात. वातावरण हे आपल्या सिलेबसमध्ये दिलं आहे, MPSCच्या सिलेबसमध्ये दिले आहे आणि यावर खूप प्रश्न विचारला आहे, म्हणून लक्षातच ठेवा. वातावरण हे शब्द काय होते? पृथ्वीभोवती असलेल्या हवेच्या आवरणास वातावरण म्हणतात. बघा, पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास शिलावरण म्हणतात. शिलावरण कशाला म्हणतात? पृथ्वीवरील जमीन व त्याखालील भागास. लक्षात घ्या. तसेच पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास जलावरण म्हणतात. हे लक्षातच घ्या. जलावरण म्हणजे काय? पृथ्वीवरील पाण्याने व्यापलेल्या भागास. बघा, पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीस एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. ह्या छोट्या छोट्या शब्दांचा अर्थ लक्षात घ्या, कारण याबद्दल आपल्याला खूप माहिती बघायची आहे आणि यावर प्रश्न येतातच, म्हणून लक्षात घ्या. पृथ्वीवरील सर्व सजीव सृष्टीत एकत्रितपणे जीवावरण म्हणतात. पृथ्वीच्या या 4 आवरणांची माहिती आपल्याला या पाठात घ्यायची आहे. बघा, पहिला आहे शिलावरण. पृथ्वीच्या पृष्ठभागापासून साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. हे लक्षातच घ्या. साधारण 100 किलोमीटर खोलीपर्यंतच्या भागास शिलावरण म्हणतात. हे माहीतच असायला पाहिजे, असे हे येऊ शकते. जमिनीवर दिसणारी पर्वत, पठार, मैदान इत्यादी भूरूपे. आपल्याला MPSCच्या सिलेबसमध्ये भूरूपेचा अभ्यास दिला आहे, म्हणून लक्षात घ्या. व विविध खडक म्हणजे आपल्याला दिसणारा शिलावरणाचा भाग होय. जमिनीमध्ये विविध प्रकारचे खडक असतात. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनला आहे. हे लक्षात घ्या. शिलावरणाचा वरचा भाग खडकांनी बनलेला आहे, असं एखादी लाईन आपल्याला देऊ शकते, म्हणून हे लक्षात ठेवा. खडक म्हणजे वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण. हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. खडक म्हणजे काय? वेगवेगळ्या खनिजांचे मिश्रण. खडकांच्या निर्मितीनुसार अग्निज, स्तरित व रूपांतरित असे 3 प्रकार आहे. हे 3 प्रकार बघा: अग्निज, स्तरित आणि रूपांतरित. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. इथे बघा, खंड कशाला म्हणतात? आपल्याला खंडांबद्दल माहिती पाहिजे, म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की खंड म्हणजे काय? जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. हा सलग शब्द आपल्याला माहिती नसते. सलग म्हणजे जॉईंट. जमिनीच्या सलग व मोठ्या भागास खंड म्हणतात. पृथ्वीवरील सर्व जमीन सलग नाही. इथे बघा, पृथ्वीवरील जमीन हे सलग नाही, म्हणजे पूर्ण जमीन जॉईंट नाही आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये दाखवलं आहे, पुढे बघायचं आहे आपल्याला. समोर बघा, ती 7 खंडांमध्ये विभागली आहे. या खंडांच्या दरम्यान महासागर आहे. हे आपल्याला आकृतीमध्ये बघायचं आहे. आपण बघूया. इथे बघा, हे खंड आहे: उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आफ्रिका, युरोप, आशिया आणि इथे ऑस्ट्रेलिया. हे सलग नाही आहे. बघा, हे जॉईंट नाही आहे. हे खंड वेगळे आहे आणि या मध्यामध्ये महासागर आहे. हे अटलांटिक, हा पॅसिफिक, हा हिंदी महासागर. आपण पुढे बघूया. यात बघा, आपल्याला जलावरण दिलं आहे. पृथ्वीवरील सर्व प्रकारच्या जलभाग मिळून जलावरण तयार होतो. महासागर, समुद्र, सरोवर, तलाव, नद्या हे जलावरणाचे भाग आहे. जलाचा सर्वात मोठा साठा महासागरात असतो. आपण महासागर बघूया. पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याच्या विशाल साठ्यास महासागर म्हणतात. पॅसिफिक, अटलांटिक, हिंदी, आर्टिक हे 4 महासागर आहे. हे सर्व महासागर सलग आहेत. हे बघा, खूप महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी. हे सर्व महासागर सलग आहे, म्हणजेच जॉईंट आहे. लक्षात घ्या. आणि जमीन जॉईंट आहे का? नाही, हे लक्षात घ्या. समुद्र व सागर बघूया. समुद्र किंवा महासागरापेक्षा आकारमानाने लहान असणाऱ्या खाऱ्या पाण्याच्या साठ्यास समुद्र किंवा सागर म्हणतात. बहुतेक समुद्र हे महासागराचे भाग आहेत. उदाहरणार्थ, अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. हे लक्षात घ्या, हे खूप महत्त्वाचं आहे. अरबी समुद्र हा हिंदी महासागराचा भाग आहे. काही समुद्र हे महासागरांना जोडलेले नसतात. इथे बघा काय म्हणतात: काही समुद्र महासागरांना जोडलेले नसतात. ते पूर्णपणे बहुतांश जमिनीने वेढलेले असतात. हे लक्षात घ्या.
त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. जे जमिनीने वेढलेले असतात त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ कॅस्पियन समुद्र, भूमध्य समुद्र हे आपल्याला आकृतीमध्ये दिलेलं आहे, आपण बघूया. पण हे कन्सेप्ट लक्षात घ्या. भूवेष्टित समुद्र कशाला म्हणतात? पूर्णपणे किंवा बहुतांश जमिनीने वेढलेले असतात त्यांना भूवेष्टित समुद्र म्हणतात. उदाहरणार्थ कॅस्पियन आणि भूमध्य हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षातच ठेवा. समोर बघा उपसागर. खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या तीनही बाजू भूभागांनी वेढलेले असतात अशा जलाशयास उपसागर म्हणतात. हे कन्सेप्ट लक्षात घ्या. उपसागर कशाला म्हणतात? कारण याच्यावरही प्रश्न विचारला गेलेला आहे. बघा, खाऱ्या पाण्याच्या ज्या जलाशयाच्या तीनही बाजू भूभागांनी वेढलेले असतात अशा जलाशयास उपसागर म्हणतात. उपसागर सागरापेक्षा लहान असतो. उदाहरणार्थ बंगालचा उपसागर. आखात बघूया. जमिनीत घुसलेल्या सागराच्या अरुंद भागास आखात म्हणतात. उदाहरणार्थ खंबातचे आखात. हे आकृतीमध्ये बघा. कॅस्पियन समुद्र आहे जमिनीने वेढलेला. काळा समुद्र, अरल सी, भूमध्य समुद्र आहे जमिनीने वेढलेले. हे आकृती इथे दिलेली आहे, ते खूप महत्त्वाचे आहे आणि याला तुम्ही रोज बघा आणि त्याचे शब्द बघा. काय कुठे लिहिलं आहे, कोणता समुद्र कुठे आहे, हे भूगोलमध्ये खूप महत्त्वाचं आहे. इथे बघा बंगालचा उपसागर तीनही बाजूने वेढलेला आहे. इथे अरबी समुद्र. आपण सामुद्रधुनी बघूया. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. हे खूप महत्त्वाचं, लक्षातच ठेवा. सामुद्रधुनीवर प्रश्न विचारले आहे म्हणून लक्षात घ्या. दोन सागरांना जोडणाऱ्या सागरी जलाच्या अरुंद भागास सामुद्रधुनी म्हणतात. उदाहरणार्थ पालची सामुद्रधुनी ही अरबी समुद्र व बंगालच्या उपसागरात जोडते. अरबी समुद्र आणि बंगालचा उपसागर कुठे आहे? हे बघा, बंगालचा उपसागर, अरबी समुद्र, इथून पालची सामुद्रधुनी आहे. वातावरण हे कन्सेप्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.